कृषी विभागाला पीक विम्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अजून एक तारीख समोर ठेवली आहे, त्याबद्दल बोलूयात आणि या कृषी विभागाचे जरा वाभाडे काढूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सारखं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं चाललंय. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख. जानेवारी मध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा टाकू म्हणणारे. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च संपत आला, एप्रिल उजाडला, तरी सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही. सुरुवातीला यांनी काय कारण दिले की राज्य सरकारनं संपूर्ण डेटा सगळ्या गोष्टी या केंद्र सरकारला पाठवलेल्या आहेत. केंद्राच्या NCIP जे पोर्टल आहे, नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल, राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आल्या. त्या अडचणी क्लिअर झाल्या की त्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल. त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं की 8 ते 15 दिवसात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल. त्यानंतर सगळं जे झालं त्याच्याबद्दल यांचे सगळं बोलणं बंद झालं आणि नंतर आता हे सांगतात की राज्य सरकार त्या ठिकाणी कृषी विभाग कॅल्क्युलेशन करत आहेत, क्लेम कॅल्क्युलेट करत आहे आणि तो क्लेम कॅल्क्युलेट केल्यानंतर मंडळानुसार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकण्यात येणार आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पीक विमा कसा टाकला जाणार आहे तर तो मंडळा आधारित आहे, तो वैयक्तिक नाही. कारण की स्थानिक नैसर्गिक आपत्ती नावाचं एक वैयक्तिक नुकसान भरपाई मिळणारं ट्रिगर होतं, ते या सरकारचं पाप आहे की त्यांनी ते ट्रिगर आता ठेवलेलं नाही. त्याच्यानंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल, काढणी पश्चात नुकसान असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विम्याची नुकसान भरपाई मिळायची. मात्र ते सगळे ट्रिगर सरकारनं आता बंद केलेले आहेत. एकच केंद्र सरकारचा पीक कापणी प्रयोगाधारित नुकसान भरपाई नावाचा ट्रिगर हा ठेवलेला आहे. त्याच्याच माध्यमातून नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती मंडळावर आधारित आहे. मी मागे सुद्धा सांगितलंय की एका शेतकऱ्याचं वैयक्तिक किती 100% जरी नुकसान झालेलं असलं आणि त्याच्या मंडळाचं नुकसान झालेलं नसलं तर त्याला 1 रुपयाही फेकून सरकार किंवा पीक विमा कंपनी मारणार नाही. जर तुमच्या मंडळाचं नुकसान झालेलं असेल तरच तुम्हाला इकडे नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण की हे मंडळा आधारित पीक विमा आहे. त्यामुळे मंडळाची जी नुकसान भरपाई आहे ती किती प्रमाणामध्ये आहे आणि किती त्यासाठी पैसा लागणार, किती त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावे लागणार, या संदर्भातली म्हणजे पडताळणी किंवा चाचपणी किंवा त्या संदर्भातलं मोजमाप सध्या कृषी विभाग आणि पीक विमा कंपन्या करता आहेत आणि ते त्यांचं चालू आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की येता जो आता सोमवार आहे, या सोमवारपासून तर पुढच्या जवळपास 20-21 तारखेपर्यंत ते सगळं क्लिअर होईल आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल. मात्र लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही, अशा पद्धतीची आमच्या गावखेड्यामध्ये एक म्हण आहे. त्यामुळे या लबाडांवर आमचा आता भरोसा राहिलेला नाही. कारण की हे जानेवारी पासून आम्हाला तारखा देत आहेत, मात्र अद्यापपर्यंत सुद्धा यांना तारीख किंवा मुहूर्त भेटत नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की एकंदर जी 17,500 पर्यंतचा जो एक समज आहे, कारण की या राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. याचे पुरावे आमच्याकडे आहे. 32,000 कोटीचं पॅकेज घोषित करत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 17,500 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची मिळणार आहे. कुठे गेली ती 17,500 रुपये? कारण या जो पीक विमा जो आहे मंडळा आधारित, तर या मंडळा आधारित पीक विम्याची तेवढी उत्पादन कमी आलं पाहिजे, ते कमी येताना दिसतच नाहीये. आणि तांत्रिक उत्पादन आणि यांचे पीक कापणी प्रयोग याच्यामुळं ते जे उत्पादन आहे ते ज्या पद्धतीने 17,500 रुपये हेक्टर प्रमाणे पीक विमा मिळायला पाहिजे त्या पद्धतीने कमी येताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ते मिळणारच नाहीयेत. त्याच्यामुळं सरकार शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करतंय, लबाडी करत आहे, शब्दखेळ करत आहे आणि यातनं शेतकऱ्यांची माती होती आहे. ना त्याला पीक विमा व्यवस्थित मिळत, ना त्याला त्याच्या इतर योजनांचे पैसे मिळत. फक्त गोल 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 फिरणं चाललंय. बोलाचाच भात आहे, बोलाचीच कडी आहे आणि जेवून कोणीच तृप्त झालेला नाही. थोडक्यात काय तर कृषी विभाग म्हणतोय मंडळा आधारित हा पीक विमा आहे, वैयक्तिक नाही, मंडळ निहाय आहे. दुसरं म्हणजे काय, मंडळानुसार कशा कशा पद्धतीचे पीक पाणी प्रयोगाचे आणि तांत्रिक उत्पादनाची आकडेवारी आली आहे, त्यानुसार ती निश्चिती होऊन त्यानुसार पैसे कॅल्क्युलेट होऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. आता त्यांनी सांगितलंय एक सोमवार ते शुक्रवार हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये 20-21 मार्च पर्यंत, 22 मार्च पर्यंत, तर खरंच त्यापर्यंत हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा जमा होतो का हे बघावं लागेल.
आणि परत एकदा तारीख पे तारीख हा खेळ चालूच राहणार का? कारण की कृषी मंत्र्याच्या शब्दाला किती वजन आहे हे आपण बघितलेलं आहे. मुख्यमंत्री किती शेतकऱ्यांबद्दल गांभीर्याने घेतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. शेवटी काय, यांना शेतकऱ्याचं वाटुळं करायचं. वाटुळं कुठलीच गोष्ट ही नियमात वेळेत करत नाहीत. शेतकऱ्यांना हे गृहीत धरतात आणि शेतकरी चळवळ यांनी मोडून टाकलेली आहे. याचा फायदा हे गेंड्याच्या कातडीचे घेत आहेत आणि विरोधी पक्षात आमदार सुद्धा खूप कमी आहेत. त्याचा सुद्धा फायदा, विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही, याचा सुद्धा पुरेपूर फायदा श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री घेत आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे. धन्यवाद.